नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी लास्ट टाईम डीमार्टला गेले होते, तेव्हा मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला होता. पण त्यासोबतच आहेत ना, मी काही बास्केट्स आणि नॅपकिन्स पण घेऊन आले होते. तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावे. तर किचनच्या नॅपकिनसोबत मी मुलांचे जे नॅपकिन्स असतात, म्हणजे आपण टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी जे काही नॅपकिन्स असतात, ते देखील मी सोबतच ठेवते. म्हणजे जेव्हा टिफिन वगैरे भरून झाल्यानंतर ती गोष्ट किचनमध्येच असावी त्यासाठी. तर हे बघा, हे जे नॅपकिन्स आहेत हे किचन सेक्शनमध्ये होते आणि ₹150 एक, म्हणजे ₹300 हे 2 नॅपकिन्सच्या सेक्शनमध्ये होते. तर हे बघा, ह्याची क्वालिटी एकदम सॉफ्ट. तर याची जी साईज आहे ना, ती आपले जे बाथ टॉवेल असतात ना, त्या साईजमध्ये हा किचन नॅपकिन होता. तर मी बघितलं तर मला इतका मोठा नॅपकिन हा भेटला. तर म्हटलं हा किचन नॅपकिन न यूज करता दुसऱ्या काहीतरी पर्पजसाठी यूज करावं, म्हणून मग मी हे घेतले. तर यामध्ये हे असे 2 कलर्स मला मिळाले. क्वालिटी वाईज बघितलं तर हे 10/10 होते. त्यासाठी घेतले, कारण मी ही साईज बघितलीच नाही तिथे. पण बघा, एखादा जर बाथ टॉवेल जर आपण विचार केला, म्हणजे आपण शॉवर वगैरे घेतल्यानंतर वापरण्यासाठी, तर ₹150चा हा एक टॉवेल पडला. तर बघा, म्हणजे किती आपले पैसे वाचू शकतात. आणि ह्या अशा गोष्टी बघा, आपण जर शोधल्या ना, तर आपल्याला लगेच मिळून जातात अशा गोष्टी आहेत. त्यानंतर हे जे नॅपकिन्स तुम्हाला दिसत आहेत, याचे जे कलर्स आहेत ना, ते इतके फ्रेश होते. आणि साईज मी तुम्हाला याची दाखवते. जे आपले टेबलवरच्या ज्या प्लेसमॅट्स असतात ना, त्या साईजमध्ये होतं. म्हणजे परफेक्ट साईज होती आपल्या किचनमध्ये यूज करण्याची. तर याच्यामध्ये जे कलर्स होते ना, हे सगळे इतके फ्रेश कलर्स होते. आणि आपल्याला म्हणजे असे कलर जेव्हा आपण किचनमध्ये वापरतो ना, तेव्हा किचनमध्ये म्हणजे आपल्याला जेव्हा चपाती वगैरे करायची असेल तर त्याच्या खाली वगैरे टाकायला, म्हणून मग मी हे असे मीडियम साईजमध्ये घेतलेले आहेत. तर या नॅपकिनचा जो कपडा आहे ना, तो थोडासा असा रफ कपडा होता. म्हणजे आपण वॉश केल्यानंतर लगेचच तो सुकून जाईल अशा पद्धतीचा होता. तर हे जे नॅपकिन्स आहेत ना, हे मी आपला जेव्हा ओटा वगैरे साफ असेल आणि आपल्याला थोडंफार काही काम करायचं असेल ना, तेव्हा हे खाली टाकून आपण चॉपिंग वगैरे, किंवा जर आपल्याला एखादी चपाती करायची असेल तर आपलं थोडंफार पीठ सांडतं. तर त्यासाठी मी हे नॅपकिन्स घेतलेले आहेत. तर हे बघा, हे सेट ऑफ 8मध्ये मला ₹200 मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघितलेत ना, तर इतके फ्रेश कलर होते. तर बघा, हे 8 जे नॅपकिन्स आहेत ते आपण किचनमध्ये आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतो अशा पद्धतीचे आहेत. प्लेसमॅट्स म्हणून टाकू शकतो. असे बरेच काही काही यूज आहेत. आणि फ्रेश कलर्स असल्यामुळे ना, बघा, हे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. सगळ्यात फ्रेश कलरमध्ये हे 3 वेगळ्या वेगळ्या प्रिंटमध्ये, सेट ऑफ 3मध्ये, पण वेगळी वेगळी प्रिंट आहे, फक्त कलर सेम आहे. तर हा जो कलर आहे ना, हा थोडासा रिच कलर वाटत होता. आणि हे जे नॅपकिन्स आहेत ना, हे प्युअर कॉटन आणि एकदम सॉफ्ट कॉटनमध्ये होते. तर हे आहेत ना, मी क्रॉकरी वगैरे जी आपली आहे ना, ती पुसण्यासाठी घेतलेले आहेत. आणि एक जो आहे ना, तो आता मी माझा हा जो किचन आयलँड आहे ना, त्याच्यावरती टाकण्यासाठी ठेवणार आहे. आणि बाकीचे जे काही आहेत ते क्रॉकरी वगैरे जी आहे आपली, म्हणजे काचेचे जे भांडी आहेत ना, त्यांना पुसण्यासाठी वापरणार आहे. तर याची देखील क्वालिटी मला खूप आवडली. तर सगळ्यात भारी क्वालिटीचे जर नॅपकिन असतील ना, तर हे होते. कारण याच्यावरची जी प्रिंट आहे ना, ती देखील एकदम रिच कलरमध्ये होती. आणि तुम्ही बघितलंत ना, तर ह्याचं टेक्स्चर देखील तसंच होतं. म्हणजे मी ह्या ॲज अ प्लेसमॅट्स वगैरे म्हणून पण वापरू शकते. पण या सेट ऑफ 3मध्ये होत्या, तर 2च आपण प्लेसमॅट म्हणून वापरू शकतो. तर यामध्ये या ज्या तिन्ही पण डिझाईन होत्या ना, या एकदम वेगळ्या होत्या आणि थोडंसं रिच लुक देण्यासारख्या होत्या. तर हे एक लायनिंगमध्ये होतं आणि खाली अजून एक आहे ना, ते फ्लॉवर डिझाईनचं होतं. तर ते थोडंसं अजून जास्त रिच वाटत होतं. तर हे जे नॅपकिन्स आहेत ना, हे मी किचनमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करते, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि डीमार्टमध्ये आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो अशा गोष्टी आहेत. कारण आपण काय करतो, डीमार्टमध्ये काहीतरी वेगळ्याच गोष्टी घ्यायला जातो, पण तिथे ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या इग्नोर होऊन जातात.
तर मी तसं करत नाही. म्हणजे मी ऑर्गनायझर्स वगैरे जे आहेत प्लास्टिकचे ते डीमार्टमध्ये खूप चांगले आहेत. बास्केट्स वगैरे जे आहेत आपण आपले जे कपाट आहे ऑर्गनाईज करण्यासाठी वापरू शकतो. माझ्याकडे बरेच असे बास्केट्स आहेत की ज्याच्याने माझं जे कपाट आहे ना ते बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड राहतं, मुलं लहान असून पण. कारण आपल्याला मुलांमधून आहेत ना सारखं ऑर्गनाईज करायला मिळत नाही. तर अशा पद्धतीचे जे काही बास्केट्स असतात ना ते मी डीमार्टमधून घेते. तर हे एक असं फ्रेश कलरमध्ये बास्केट मला दिसलं. तर हे 169 रुपीजला मिळालेलं आहे. तर याची जी क्वालिटी आहे ना ही देखील बरी आहे. आणि किचन नॅपकिनसाठी हे जे बास्केट आहे ना हे मला परफेक्ट वाटलं. तर ते का मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर या बास्केटचा जर तुम्ही लुक बघितलात तर इतका रिच लुक येत होता. आणि 150 रुपयाला आपल्याला काय मिळणार आहे सांगा. आपण शॉपमध्ये एखाद्या गेलो की आपल्याला किती खर्च करतो आपण. तर तसं न करता असे जे बास्केट्स आहेत ते मी डीमार्टमधून घेते. तर किचन नॅपकिनसाठी असे जे बास्केट्स आहेत ना ते खूप कामी पडतात. कारण हे बघा ह्याला झाकण देखील दिलेलं आहे आणि बास्केट्सला होल देखील आहे. त्याच्यामुळे काय होईल आपले किचनचे जे नॅपकिन्स आहेत ना त्याची जी एकदम खराब अशी स्मेल येते, तेलाचा वगैरे जो वास येतो ना तो त्याला बिलकुल राहणार नाही, जरी आपला व्यवस्थित जरी धुतला नसेल गेला तरी. आणि ह्या बास्केटला आहे ना खाली असे हँडल्स देखील दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे मी जे काही बास्केट जनरली घेते किचनसाठी वगैरे तर ते मी डबे घेते, नाही तर मग अशा पद्धतीचे ज्याला झाकण आहे असे बास्केट्स घेते. म्हणजे आपण हे एकावरती एक असे स्टॅक करू शकतो आणि पकडायला देखील इझी आहे, घ्यायला देखील इझी आहे आणि हलकं आहे, म्हणजे खूप असं हेवी देखील नाही. तर या अशा बास्केट्समध्ये आहेत ना मी 2 बास्केट घेतलेले आहेत. एक आहे तो किचन नॅपकिनसाठी घेतलेला आहे आणि दुसरा जो आहे तो आरुषचे, स्पृहाचे जे काही नॅपकिन्स आहेत त्यासाठी घेतलेला आहे. जनरली स्पृहाचे नॅपकिन्स मी किचनमध्ये नाही स्टोअर करत. फक्त आत्ता तरी आरुषचेच नॅपकिन किचनमध्ये असतात. कारण टिफिनसाठी वगैरे जे काही नॅपकिन्स लागतात ना ते मी यामध्ये स्टोअर करणार आहे. तर बघा बास्केटला जर आपण झाकण घेतलं ना तर हे असे आपण एकावरती एक स्टॅक करू शकतो. त्याचसाठी मी हे 2 असे झाकणवाले बास्केट्स घेतलेले आहेत. तर बघा हे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. त्यानंतर बघा बास्केट्समध्ये आपण जेव्हा नॅपकिन्स ठेवतो तेव्हा ही मोठी चूक करतो की आपण अशा पद्धतीने ठेवतो. तर त्याच्यामुळे काय होतं खाली जे नॅपकिन्स ठेवलेले आहेत ते आपल्याला दिसत नाहीत आणि मग ते यूज होत नाहीत. तर मी काय करते याची जी घडी आहे ना ती मी छोटी केलेली आहे आणि अशा पद्धतीने उभी जी घडी आहे ना ती ठेवलेली आहे. तर हे जे अशा पद्धतीचे नॅपकिन्स आहेत ना हे मी बघा एकाचं टेक्स्चर एकदम मायक्रोफायबर आहे आणि एक थोडंसं वेगळं आहे. तर हे असे जे नॅपकिन्स आहेत ना हे क्लिनिंगसाठी बरे पडतात, डस्टिंग वगैरे करण्यासाठी. त्यानंतर हे अजून एक मी नॅपकिन बघितलं तर हे थोडंसं मोठं आणि एकदम मायक्रोफायबर आहे. तर मला काय वाटतं मायक्रोफायबरचे जे क्लॉथ असतात ना ते म्हणजे आपण हात जर पुसले ना तर म्हणजे त्याचा वास जो आहे ना तो जात नाही. तरी पण हे आता माझ्याकडे एक होतं तर मी घेतलेलं आहे. आता बघू ह्याला कसं यूज करायचं आहे. तर जेव्हा पण मी बास्केटमध्ये काही कपडे वगैरे ठेवते, मुलांचे जे काही कपडे ठेवते ना ते अशाच पद्धतीने ठेवते ज्याच्यामुळे आपल्याला सगळे जे आपले नॅपकिन्स किंवा मुलांचे कपडे आहेत ना ते व्यवस्थित दिसून येतात. तर जेव्हा पण मी बास्केटमध्ये काही ऑर्गनाईज करते ना तर अशाच पद्धतीने करते. घ्यायला देखील इझी पडतं आणि ठेवायला देखील बघा इतकं व्यवस्थित बसतात बास्केटमध्ये सगळ्या काही गोष्टी. तर हे मी अशा पद्धतीनेच नेहमी नॅपकिन्स वगैरे जे काही आहेत ना ते ठेवून देते. आणि जे काही आता जुने झालेले नॅपकिन्स आहेत ना ते मी आपलं जे ड्राय बाल्कनीमध्ये काही क्लिनिंग वगैरे असते ना त्यासाठी वापरते नंतर. आणि यातून म्हणजे डिस्कार्ड केल्यानंतर त्यासाठी बाहेर एक डबा ठेवलेला आहे. तो ओपनच डबा आहे, त्याच्यातच आता मी ठेवलेले आहेत. तर बघा बास्केटमध्ये हे अशा पद्धतीने नॅपकिन ठेवल्यावरती किती सुंदर दिसतात आपले हे सगळे नॅपकिन. आणि हे असे फ्रेश कलरमधले जे काही नॅपकिन्स आहेत ना ते किचनमध्ये वापरायला देखील छान वाटतं.
त्यानंतर या दुसऱ्या बास्केटमध्ये आहेत ना मी मुलांचे जे काही नॅपकिन्स आहेत ना ते ठेवलेले आहेत. बाहेर वगैरे जाताना आहे ना हे असे नॅपकिन्स बरे पडतात. तर बघा याच्यामध्ये आहेत ना मला 10 पीस मिळालेले आहेत. थोडंसं पातळ कपडा आहे पण खूप सॉफ्ट आहे हा कपडा आणि लहान मुलांसाठी आहे ना हे असे नॅपकिन्स खूप चांगले पडतात. तर हे 10 आहेत ना मला काहीतरी 150 रुपयाला मिळालेले आहेत. आणि हे जे तुम्हाला मी आत्ता नॅपकिन्स दाखवले आहेत ना हे आत्ता तरी मी इथे स्टोअर करते, पण हे ॲज अ टॉवेल म्हणूनच मी वापरणार आहेत. कारण आपण बघा आपल्याला कधीतरी आहेत ना असे लवकर सुकण्यासारखे नॅपकिन जेव्हा हवे असतात ना तेव्हा हे आपण वापरू शकतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे आहेत ना हे असे सॉफ्ट टॉवेल जे आहेत ना ते आपण वापरू शकतो. तर तेव्हा मी हे ॲज अ आपले जे बाथ टॉवेल आहे म्हणून दोघांसाठी 2 असे घेतलेले आहेत. तर बघा हे देखील मी आहेत ना रोल करून ठेवलेले आहेत, ज्याच्यामुळे याला काही प्रेस करायची गरज पडत नाही. जसे आहेत तसे सॉफ्ट आणि प्लेन राहतात. तर बघा हे जे काही एक्स्ट्राची जी कामं आहेत ना ती माझी दुपारी होतात आणि आता हे थोडंफार काम माझं झालेलं आहे. सगळे नॅपकिन्स व्यवस्थित मी लावून ठेवलेले आहेत आणि हे असे व्यवस्थित ठेवल्यानंतरच जेव्हा पाहिजेत ना तेव्हा आपल्याला भेटतात. नाहीतर मग आपण इकडे तिकडे शोधत बसतो. त्याच्यापेक्षा थोडाफार अशा गोष्टींमध्ये खर्च केला की जिथे आपला वेळ वाचेल, तर तो मी थोडाफार विचार करून अशा गोष्टी घरामध्ये घेते. तर हे बघा मी तुम्हाला दाखवत होते की हे जे ग्रेटर आहे ना हे मी डीमार्टमधून घेतलं होतं, जे गंजलं होतं. तर जे दुसरं आहे ना ते मग मी प्लास्टिकमध्ये होम सेंटरमधून घेऊन आली होती. तर बघा उन्हाळा असो किंवा पावसाळा असो आम्हाला चहामध्ये आलं लागतंच. तर ग्रेटर खूप कामाचं आहे. तर त्याच्यातला अजून एक मला ग्रेटर घ्यायचा होता. तर मी होम सेंटरमध्ये बघत होते पण नेमका तो आउट ऑफ स्टॉक होता तिथे. तर मी नंतर नाहीच घेतला. म्हटलं आता हा एकच वापरेन, कारण दुसरे जे आहेत ना जे गंजलेले आहेत ते मी डिस्कार्ड केलेले आहेत. आणि किचनमधून आहे ना एखादी गोष्ट डिस्कार्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो आपल्या किचनमध्ये खूप पसारा ठेवतो आणि मग ते आपल्यालाच आवरायला आहे ना खूप जास्त त्रास होतो. तर मी तसं करत नाही. तर इथे बघा आता हे जे चहा साखरेच्या बरण्या आहेत त्या मी आता रिस्टॉक करून घेते आणि ह्या ज्या तुम्हाला 2 दुसऱ्या कलरफुल दिसत आहेत ना त्या मी मिठासाठी वगैरे वापरते आणि आता एकामध्ये मी गूळ ठेवते संदीपच्या चहासाठी. तर या ज्या बरण्या आहेत ना ह्या सिरामिक्सच्या बरण्या आहेत ना ह्या पूर्ण एअरटाईट आहेत. त्याच्यामुळे आहेत ना हे मीठ वगैरे जे आहे ना याच्यामध्ये आपण कितीही स्टोअर करू शकतो. आणि जनरली आहे ना मिठासाठी वगैरे आहे ना सिरामिक्सच्याच बरण्या वापराव्या. आपल्याला माहिती आपण स्टीलच्या तर वापरत नाही. मग आपल्याकडून आहेत ना काचेच्या वापरल्या जातात. तर काचेच्या पण चांगल्या आहेत, पण त्यापेक्षा मला सिरामिक्सच्या बरण्या ज्या आहेत ना त्या बऱ्या वाटतात. कारण याच्यामध्ये मीठ ओलं होत नाही. आणि हे बघा मी मिठासाठी हा असा लाकडी जो चमचा आहे ना जो माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये आला होता तो मी इथे वापरायला घेतलेला आहे. आणि या अशा ज्या बरण्या आहेत ना ह्या मला खूप आवडतात. कलरफुल म्हणा किंवा प्रिंटेड म्हणा असे खूप आवडतात. तर इथे प्रत्येक बरणीमध्ये आहे ना वेगळा वेगळा चमचा आहे, ज्याच्यामध्ये जसा लागेल जितक्या क्वांटिटीमध्ये लागेल तशाच पद्धतीने मी चमचे ठेवलेले आहेत. आणि ह्यावेळेस आहेत ना साखरेच्या बरणीमध्येच साखर ठेवणार आहे. तर बघा या ज्या सिरामिक्सच्या देखील बरण्या आहेत याचं जे वरचं झाकण आहे ना ते देखील सिरामिक्सचं आहे, पण त्याला जो रबर दिला आहे ना त्याच्यामुळे ते एअरटाईट झालेले आहेत. तर साखरेच्या डब्यामध्ये जर मुंग्या नको लागायला असं वाटत असेल तर मी एक किचन टिप बघितली होती एका व्हिडिओमध्ये. तर त्यांनी आहे ना साखरेमध्ये लवंग टाकली होती. तर लवंगाने ना साखरेला मुंग्या लागत नाहीत. तर तुमच्या पण डब्यामध्ये जर मुंगी लागत असेल साखरेला तर तुम्ही नक्की ही टिप जी आहे ना ती ट्राय करू शकता. कारण मी ऑलरेडी ट्राय केलेली आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही माझा हा जो साखरेचा डबा आहे ना हा थोडासा क्रॅक केलेला आहे. तर याच्यामध्ये मुंग्या लागत होत्या म्हणून मी साखरेच्या डब्यामध्ये चहा पावडर आणि चहा पावडरच्या डब्यामध्ये साखर ठेवत होते. तर आत्ता मी साखरेच्या डब्यामध्येच साखर ठेवते आणि थोडासा लवंग ॲड करते, ज्याच्यामुळे या बरणीला देखील मुंग्या लागत नाही. आणि हे जे एक्स्ट्राचे पॅकेट्स आहेत हे मी रबर लावून ठेवून देते, कारण त्या ज्या क्लिप्स आहेत ना त्या माझ्या संपल्या होत्या. तर हे असे काही जुगाड मी करत असते.
तर ही अशी जी कामं आहेत ना की जी कोणाला दिसत नाही ती सगळी माझी दुपारी होतात आणि ही कामं जर नाही केली तर आपल्याला माहिती आहे की आपली किती चिडचिड होईल. तर ही कामं महत्त्वाची आहेत. तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.